मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज महत्त्वाचा निकाल आहे। मालेगावच्या भिक्खू चौकामध्ये 2008 साली बॉम्बस्फोट झाला होता। आता कोर्ट या प्रकरणामध्ये नेमकं काय निकाल देतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्या सुनावणीकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मालेगावमध्ये 2008 साली झालेल्या स्फोटाच्या खटल्याचा निकाल तब्बल 17 वर्षांनी म्हणजेच आज जाहीर होण्याची शक्यता आहे। मालेगावातील एका धार्मिक स्थळाच्या बाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात 6 नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 101 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते। या प्रकरणानंतर पहिल्यांदाच हिंदू दहशतवाद पसरवण्याचा आरोप करण्यात आला होता। 19 एप्रिलला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाचे न्यायाधीश LK लाहोटी यांनी या खटल्याची सुनावणी पूर्ण करत आपला निकाल राखून ठेवला होता। हाय प्रोफाईल आरोपी, बदललेल्या तपास यंत्रणा, बदललेले न्यायाधीश, फितूर झालेले महत्त्वाचे साक्षीदार या सगळ्या घडामोडींमुळे हा खटला देशभरामध्ये चर्चेत आहे। मालेगाव स्फोट प्रकरणी भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी उर्फ स्वामी अमृतानंद, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्या विरोधामध्ये हत्येशी संदर्भात IPCची कलम आहे। विस्फोटक कायदा, शस्त्रास्त्र कायदा, दहशतवाद विरोधी कायदा आणि UAPAच्या अंतर्गत खटला चालवण्यात आलेला आहे। त्यामुळे आता कोर्टाचा निकाल हा महत्त्वाचा असेल। कोर्ट आज काय निकाल देतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। आपले प्रतिनिधी विशाल मोरे आपल्याशी जोडले जातात। या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी विशाल, मालेगावच्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणाचा आज निकाल कोर्ट देण्याची शक्यता आहे। मालेगावमध्ये 2008 ला हा बॉम्बस्फोट झालेला होता। अनेक राजकारण देखील मध्यंतरीच्या काळात या संपूर्ण प्रकरणावरून झालेलं होतं। कशा पद्धतीचा निकाल कोर्ट आज देण्याची शक्यता आहे? नक्की शुभम, जर विचार केला तर 29 सप्टेंबर 2008 साली मालेगाव बॉम्बब्लास्टनी जे होतं ते हादरलं होतं आणि त्यामध्ये जवळपास 6 जणांचा मृत्यू झाला होता आणि 101 जण जखमी झाले होते। त्या 6 जणांमध्ये कुठेतरी एक 10 वर्षाची मुलगी सुद्धा होती आणि तो रमजानचा पवित्र महिना होता, ज्या पवित्र महिन्यामध्ये हा बॉम्ब ब्लास्ट करण्यात आला होता। आणि त्याची आज सुद्धा इतिहास जो मालेगाववर तो बॉम्बस्फोटाचा इतिहास आज सुद्धा कोरलेला आहे की तिथे ज्या ठिकाणी एक ऑटो कन्सर्न होतं, बाजूला एक टायर पंचरचं दुकान होतं, तिथे तो बॉम्ब ब्लास्ट झाला होता आणि तो बॉम्ब ब्लास्ट मधून जे छर्रे बाहेर निघालेले होते तर ते आज सुद्धा समोरच्या हॉटेलवर आणि बाजूच्या एका दुकानावर लागलेले आहेत। त्याचे निशाण सुद्धा आज परंतु त्यांनी सांभाळून ठेवलेले आहेत आणि जो काळा इतिहास म्हणून ते ओळखले जातात। आणि जे पीडित आहेत, जे मृत्युमुखी पडलेले आहेत, त्यांचे जे कुटुंबीय आहेत, त्यांची हीच मागणी आहे की आम्हाला कमीत कमी न्याय मिळावा। आमचे जर घरातली व्यक्ती तर चालली गेली आहेत, पण कमीत कमी याच्यात जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी। ही जी सुनावणी होती ही कुठेतरी 2 वेळेस लांबणीवर गेली होती। आता मात्र ही सुनावणी दुपारी 2 वाजेच्या होण्यास दाट शक्यता आहे आणि त्यामुळे आता हे जे मालेगावात आहे, जो चौक आहे, आझादनगर पोलीस स्टेशनचा आहे, तिथे कुठेतरी आता पोलिसांचं एक छावणीचं स्वरूप सुद्धा येणार आहे आणि थोड्याच वेळात पोलीस सुद्धा इथं फौजफाटा घेऊन पोहोचणार आहेत। आता दुपारी 2 नंतर कोर्ट काय निकाल देतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।